दुपारी मध्यांचं कडकडणारं ऊन, दुपारी मध्यांचं कडकडणारं ऊन धावत धावत आधी घरी आलो. दुपारी मध्यांचं कडकडणारं ऊन धावत धावत आधी आलो घरी. तहान लागली ओरडलो, आई पाणी आण ग. हातपाय धुवून बसलो, आई आली नाही अजून तरी. आज जाऊन बघितलं मी झोपली होती तोंड करून भिंतीकडे. आज जाऊन बघितलं मी झोपली होती तोंड करून भिंतीकडे. तिचं ताट वेगळं, तिचं अंथरुणही वेगळं, घरात पसाराच पसारा सगळीकडे. नेहमी माझ्यावर बडबड करणारी आई माझ्यावर रुसून बसली की काय. तेवढ्यात ताईनी धमकावून बजावलं, तिच्याकडे जाऊ नको, तिला कावळा शिवलाय. कावळा शिवलाय म्हणजे नक्की काय. ताई बोलली, तिला तू 4 दिवस नाही शिवायचं. 4 दिवस नाही शिवायचं म्हणजे ह्या वासराने आता कुणाच्या कुशीत झोपायचं. पप्पा, ताई, आत्या आणि माझे शिक्षक सुद्धा, की पप्पा, ताई, आत्या आणि माझे शिक्षक सुद्धा कावळ्याबद्दल विचारलं की हकलवून लावायचे. पप्पा, ताई आणि माझे शिक्षक सुद्धा कावळ्याबद्दल विचारलं की हकलवून लावायचे. बाईच्या जन्माला हा श्राप असतो पोरा, जो तो फक्त एवढेच सांगायचे. त्या दिवसापासून माझं आणि कावळ्याचं काही पटलंच नाही कधी, की त्या दिवसापासून माझं आणि कावळ्याचं काही पटलंच नाही कधी. शाळेत जाताना एखादा जरी दिसला ना, दगड घ्यायचो हो आधी. शाळेत जाताना एखादा जरी दिसला ना, दगड घ्यायचो हो आधी. की महिना झाला रुसून होतो ताईशी. सख्खी असून तिने मला बांधली नव्हती राखी. की महिना झाला रुसून होतो ताईशी, की सख्खी असून तिने मला बांधली नव्हती राखी. 2 दिवस झाले होते तिला सुद्धा कावळा शिवून, की 2 दिवस झाले होते तिला सुद्धा कावळा शिवून. डांबून घेतलं हो तिने ह्या काळ्या समाजासाठी. मोठा झाल्यावर समजलं कावळा श्राप नाही, हे थोतांड पहिल्यापासूनच होतं सुरू. की मोठा झाल्यावर समजलं कावळा श्राप नाही, हे थोतांड पहिल्यापासूनच होतं चालू. लाज वाटण्यासारखी ही गोष्ट नव्हतीच काही, तरी विषय आला की बोलतात आपण नंतरला बोलू. की लाज वाटण्यासारखी ही गोष्ट नव्हतीच काही, तरी विषय आला की बोलतात आपण नंतरलाच बोलू. की 4ही युगांना लाजवेल असं दुःख पोटात घेऊन ती रोज पावन होत असते. की 4ही युगांना लाजवेल असं दुःख पोटात घेऊन ती दर महिन्याला पावन होत असते. विज्ञानाच्या, पुस्तकाच्या, तंत्रज्ञानाच्या या 21व्या शतकात ती आजही काही दिवसासाठी वनवासाला जाते. विज्ञानाच्या, पुस्तकाच्या आणि तंत्रज्ञानाच्या 21व्या शतकात ती आजही काही दिवसासाठी वनवासाला जाते. लहानपणीचा कावळ्याचा भ्रम मोठं झाल्यावर आता कुठं दूर झाला. की लहानपणीचा कावळ्याचा भ्रम मोठं झाल्यावर आता कुठं दूर झाला. माणसात कावळे राहत होते, पिंडीला शिवून कावळा माणूस झाला. की माणसात कावळे राहत होते, पिंडीला शिवून कावळा माणूस झाला. शुभ्र वाहणारी नदी जर बंद झाली तर पाण्याशिवाय कोणी जगल तरी कसं. की शुभ्र वाहणारी नदी जर बंद झाली तर पाण्याशिवाय कोणी जगल तरी कसं. आणि योनीतून वाहणारी ही नाल नदी बंद झाली तर या जगात जन्माला येईल तरी कसं. की शुभ्र वाहणारी नदी जर बंद झाली तर पाण्याशिवाय कोणी जगल तरी कसं. आणि योनीतून वाहणारी ही लाल नदी जर बंद झाली तर या जगात कोणी जन्माला येईल तरी कसं. की श्राप नसून वरदान दिलंय भगवंताने बाईला. श्राप नसून वरदान दिलंय भगवंताने बाईला. कळायला लागल्यापासून मी रोज पुजतो माझ्या ताईला आणि आईला. कळायला लागल्यापासून मी रोज पुजतो माझ्या ताईला आणि आईला. धन्यवाद.